नाशिक शहरासह ग्रामीण भागात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 4 दशकांपासून कार्यरत असणाऱ्या आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा निवडून आलेले कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे राज्याच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे। अजित पवार यांनी बळीराजाचे नेतृत्व करण्यासाठी दिलेल्या जबाबदारीनंतर माणिकराव कोकाटे मित्र परिवाराच्या वतीने भव्य नागरी सोहळ्याचे आयोजन गुरुदक्षिणा हॉलमध्ये करण्यात आले होते। दिलखुलास स्वभावामुळे कमावलेला लोकसंग्रह, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केलेले समाजकारण, राजकारण आणि मित्र हीच संपत्ती समजून आतापर्यंत केलेली राजकीय वाटचाल ही कोकाटे यांची जमेची बाजू आहे। या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, आमदार देवयानी फरांदे, डॉक्टर आर.पी. देशपांडे, आमदार सीमा हिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, विष्णुपंत म्हैसधुणे, लक्ष्मण सावजी, रंजन ठाकरे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। राजकीय क्षेत्रातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांशी मैत्री राजकीय क्षेत्रातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष संबंध असल्याने या सत्कार सोहळ्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे नियोजन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रकाश बनकर, शरद आहेर, अजय बोरस्ते, अनिल चौगुले, निवृत्ती अरिंगळे, हेमंत धात्रक, डॉक्टर प्रदीप पवार, संदीप नाटकर, शैलेश गोसावी, सलीमभाई शेख, गुरुमीत बग्गा, देवानंद बैरागी देवानंद बिरारी, वसंतराव मुळाणे, यशवंत सिंग, जगदीश होळकर, सुनील भाईबंग आदींसह मित्रपरिवार सर 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 एक थैंक यू। डिग्री सायन्सला या ठिकाणी प्रवेश केला। त्यावेळी वडील माझे शेतकरी होते आहेत आणि त्यांना सारखं वाटायचं की आपल्या मुलांना कुठेतरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। तरी जाणीवपूर्वक आग्रहाने नाशिक येथे आम्हाला शिकवण्यासाठी या ठिकाणी पाठवलं। आमचे सर्व चुलत बंधू, भावांचे काही भावांची मुलं असं एकत्रित 7-8 विद्यार्थी आम्ही एकत्रपणे राहायला नाशिकमध्ये आलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या ऍडमिशन झाल्या। मी सुरुवातीला रुमठा हायस्कूलमध्ये या ठिकाणी 11वी होतो। नंतर प्री डिग्री सायन्सला ऍडमिशन घ्यायचे म्हणून इथे या कॉलेजमध्ये हजर झालो आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं, एखादा चांगलं इंजिनिअरिंग या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव कमवता येईल असाही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार होता। कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे सन्मित्र श्री सुरेश शर्मा कैलासवासी यांच्याशी माझा या ठिकाणी संबंध आला आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये
वळवण्यासाठी मला सुरेश शर्मा या ठिकाणी कारणीभूत ठरले. खरं म्हणजे माझी राजकारणाची माझी तशी काही फारशी ओळख नाही. नागरिकशास्त्रामध्ये 100% मार्क, नागरिकशास्त्र, इतिहास आणि भूगोल 40 पैकी 38 मार्क मला भूगोलामध्ये मिळायचे. इतिहासामध्ये काहीतरी 40 पैकी 10-5 मार्क मिळायचे आणि नागरिकशास्त्रामध्ये 0. आणि भविष्यकाळामध्ये पुन्हा नागरिकशास्त्राचा अभ्यास करून मी नागरिकशास्त्रामध्ये काम करेन. म्हणजे कोणाच्या नशिबात काय दिले असतं गॉड नोज. मला कल्पना नव्हती. आणि मुन्ना शर्माच्या माध्यमातून त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा इतका खूप मोठा होता की विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना विद्यापीठाच्या निवडणुका लढवायच्या. पुण्याला जाऊन सुरेश करमाडे बरोबर टक्कर घ्यायची. त्या काळामध्ये सुरेश करमाडे हे प्रस्थ होतं पुण्याचं. आणि पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी परिषदेच्या ज्या निवडणुका व्हायच्या त्यामध्ये सतत 2-4 वर्ष मी या नाशिक विभागाचं या ठिकाणी काम करायचो. माझ्याबरोबर मुन्ना शर्मा, सुरेश शर्मा होते. आम्ही दोघे जण काम करत असताना एलएसयूएस सारख्या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे या ठिकाणी आमचा मोर्चा वळला. आणि सुरेश बाबा या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर त्यांनी सांगितले की आता तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष व्हा. सुरेश शर्मा आणि मी आम्ही दोघ जण एकत्र बसलो रात्री त्याच्यात 25 एप्रिलला आणि ठरलं की आता उद्या आपल्याला जिल्ह्याचा अध्यक्ष मिळणार आहे. तर मी मुन्ना शर्माला म्हटलं तू कशाला होतो म्हणतो. तू वेस्टर्नचा अध्यक्ष होणार, मी होतो नाशिक जिल्ह्याचा. तू ठीक आहे, तू बोलतोयस. म्हणजे आमच्यामध्ये जसे मतभेद नव्हते. त्यांनी सांगायचं मी ऐकायचं, मी सांगायचं त्यांनी ऐकायचं. अशा प्रकारे एनएसयूचा कार्यक्रम आमचा या ठिकाणी सुरू झाला. आणि पुढे काँग्रेस पक्षाची संलग्न असल्यामुळे तत्कालीन खासदार मुरलीजी माने साहेब यांच्या संपर्कात आलो. आणि त्यानंतर मग पुढे युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष, युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य, असे अनेक या ठिकाणी प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा या ठिकाणी पुढे जावं लागलं. आणि त्यातून आजचा हा कृषी मंत्री घडलेला आहे. खरं म्हणजे की आता हे सगळं पाठीमागची सरकार समितीनं सगळ्याच पक्षाच्या मित्रमंडळीला या ठिकाणी एकत्रित करून हा वेगळा सत्कार या ठिकाणी घडवून आणला. त्याबद्दल मी सत्कार समितीला या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी काही चित्रफिती दाखवल्या गेल्या. मित्रमंडळीनं, तालुक्याच्या काही नेते मंडळींना, जिल्ह्याच्या काही नेते मंडळींना या ठिकाणी माहितीकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या जिल्ह्याच्या वतीने. त्याच्यामध्ये चित्रफितीमधून हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु ह्या जिल्ह्यातील काही प्रमुख प्रश्नांच्या संदर्भामध्ये थोडासा उल्लेखही गांधीताईंनी या ठिकाणी केला. बंधूंनो, या इरिगेशनमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या धरणांचं 12 धोरण आणि आपल्याकडे 8 महिने. 8 महिन्यामध्ये कोणती पिकं निघतात? द्राक्षाचा हा जिल्हा आहे, भाजीपाल्याचा आहे. अनेक आधुनिक पद्धतीचे प्रयोग या ठिकाणचा तरुण शेतकरी करतोय. आणि म्हणून मी त्यांना एकच विनंती करेन की पूर्वी झालेल्या धरणांमध्ये तुम्हाला काही बदल करण्याचा अधिकार नाही. परंतु नव्याने येणारं जे टेबल योजनेचं पाणी आहे, जे लिफ्टने येणारे ते ऍडिशनल आहे. आपण कॅबिनेटमध्ये आहात आणि त्या ठिकाणी हे 12 महिने कसं करता येईल त्याच्यावर आपण करण्यामध्ये अनेक गोष्टींनी योगदान दिलेलं आहे. माणिकराव व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्या सत्कार समितीच्या, त्यांच्या मित्राच्या 2 वर्ष पुढे 2 वर्ष मागे असं विद्यार्थी दशेतनं घडलेलं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे. त्यांनी केलेली विद्यार्थी म्हणून आंदोलनं या मुख्य एज्युकेशन संस्थेनं पाहिलेली आहे. त्यांचे अनेक वेगवेगळे चांगले उपक्रम या ठिकाणी पाहिलेले आहेत.
हॉस्टेलमध्ये असताना त्यांनी केलेले उद्योग सांगण्यासाठी बहुतेक आज आर.पी. देशपांडे माणिकराव आपले रेक्टर साहेब इथे उपस्थित आहेत. 10 वर्ष रेक्टर होते आणि या सगळ्या याचा खरा आनंद कोणाला झाला असेल ते या सगळ्या मित्रमंडळींना या विद्यार्थी दशेपासून त्यांच्या बरोबर त्यांना पाहणाऱ्या त्यांच्या सगळ्या सहकार्यानं झालेला आहे. त्यांचा सत्कार नागरी सत्कार आहे. सत्कार करताना आम्ही ठरवलं की 1.25 तास 1.5 तासापेक्षा जास्त सत्कार होणार नाही आणि भाषणं अत्यंत मर्यादित या व्यासपीठावर होतील. प्रामुख्यानं माणिकरावांचं आपल्याला भाष्य ऐकायचं आहे.